माहिती झाल्या इकडं. आणि ही द्रौपदी कोण, हा द्रुपद कोण, हा मासा कुठला, नाही का? पुराणातली वांगी पुराणात नाही आहेत, आपल्यासाठीच आहेत. आपण फक्त ती मंडईतून आणतो, चिरतो आणि भाजी बनवतो. तर खरोखरच इतकं सुंदर मार्गदर्शन आपल्याला दर रविवारी चाललंय. आपण भाग्यवान आहोत. बिनु सतसंग विवेक ना होई, रामकृपा बिन सुलभ न सोई. मनक्रम वचन जनित सुखदायी, सुनई जे कथा श्रवण मन लाई. या न्यायानं रामचरित मानस या ग्रंथातला हा दोहा आहे. आणि सतत घनकेश्वरी माताजी हा दोहरत असतात. चपखल बसलाय बुद्धीत म्हणा, मनात म्हणा. त्यामुळे असं वाटतं की सगळ्यांनी सारखं सत्संग करावं, सारखं भजन करावं, सारखं ध्यान करावं. आणि संतोष महाराजांनी सांगितलंच की आपल्याला संधिकाल इतकं सोपं केलं. दिदीनी समजा संधिकालाच्या वेळा सापडवून दिल्या आणि संतोष महाराजांनी त्या आपल्याला सोप्या करून दिल्या की कुठल्याही वेळेला बसा, पण बसा. असे बसा की तुम्ही पण नाही, तो पण नाही, मी पण नाही, बस तूही तू, एक निरंकार. तर खरोखर गृहिणींना फार अडचणी असतात, मान्य आहे. पण आज कुणीही 18 आणि 21 वर्षाची नाही आहे इथे. अशा याला चाललोय की आता दिदींनी सांगितलं की 100 वर्षाचं वय आहे माणसाला, पण आता 40ही नाही राहिले, 50ही नाही राहिले. म्हणजे घडीभर नाही कुणाचा भरोसा, तुला कोण देईल मनाचा दिलासा. जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. या न्यायाने पण आपल्याला ते एखादी डेड बॉडी पाहिल्यावरच लक्षात येतं. अर्थात मी त्या बाजूला नाही जात. तरुण सागर महाराज नेहमी म्हणायचे की शहराच्या मध्यवस्तीत स्मशानभूमी असावी, म्हणजे रोज मेलेलं पाहिलं की रोज जगायचं कसं हे कळतं. तर आपल्यावर घेतल्यावरच आपल्या लक्षात येतं ते. तेव्हा मग आपण जास्त विठ्ठल विठ्ठल बाबा बाबा करतो. तर असं कुणाच्याही वाट्याला येऊ नये. आणि ते कुणाला माहिती नाही कुणाच्या वाट्याला काय येणार आहे किंवा आलंय. हा सगळा कर्मधर्म संयोग आहे शेवटी. पण इतकं आज ओंकाराबद्दल दोघांनी खूप सुंदर माहिती आपल्याला दिलेली आहे. मला असं वाटतं इतक्या सोप्या भाषेत कुणीच नाही आजपर्यंत सांगितलं. आणि दिदीच्या वेळा पाळता आल्या तर चांगलीच गोष्ट आहे, नाही पाळता आल्या तर संतोष महाराजच्या वेळा पाळा, त्याहून चांगली गोष्ट आहे. माझी तीच विनंती राहील, कारण ते पाहिजे जातीचे. या जातीवाल्यांना काय माहिती का, असा कोणी सापडला की पकडलाच. तसं या पोरीला पकडलंय मी, म्हणून म्हणलं तिकडे नाशिकला मोठी आई, पंढरपूरला ही छोटी आई. की असं सत्संग आणि हे असं करणारे लोक आवडतात मला खूप. आणि हे पण इतक्या माझ्या बुद्धीच्याच वयाची आहे, पण आज सगळं जीवन त्यागून ही मुलं तिच्याबरोबर जी आहेत ती सुद्धा त्यांचं सगळं त्यागून आज तिच्याबरोबर आहेत इथं पंढरपुरात. त्यागून म्हणजे पूर्ण संसाराचा त्यांनी त्याग केलेला आहे. आज जेवढीही मुलं मुली त्यांच्याबरोबर फिरतात आणि आपण जे कौतुकं चाललेत आपले बाहेर, हे पण कर्मधर्माने चाललेलं आहे. प्रत्येकाचा जन्म, प्रत्येकाचा कार्यकाळ, प्रत्येक जण वेगळ्या कामासाठी निर्माण केलेला आहे भगवंताने. प्रत्येकाचं कार्य वेगळं, कार्यक्षेत्र वेगळं. असं अजिबात मनाला वाईट वाटून घेऊ नका. हिचं छान झालं, हिचं का वाईट झालं. आपण आपलं गॉड गिफ्ट घेऊन आलेलो आहे, त्याप्रमाणेच घडणार आहे. हे त्यांना काहीतरी अनुभव आलेत आधीचे, म्हणून त्यांनी त्याचा त्याग करून आज पूर्ण म्हणजे आज गजानन महाराजांच्या चरणी अर्पण आहे. आपलं कार्य विश्वात्मक आहे. आज आपण जरी आत्मामालिक ध्यानपीठामध्ये बसलेलो असलो तरी जय गजानन हे पण तेच आहेत, आणि जंगली महाराज तेच आहेत, स्वामी महाराज तेच आहेत. या न्यायानं आपण सगळ्या जेवढ्या याच्यातील महात्म्य असतील त्या महात्म्यांना आपण इथे पाचारण करतो. आणि जशा स्वरूपाचं त्यांना आपल्याला मार्गदर्शन करता येईल त्यांच्याकडून त्यांच्या पद्धतीनं, स्वामी महाराजांकडून त्यांच्या पद्धतीनं. आज इथं मी अनेकदा सांगितलं की अवधूत बाबा शिवानंदजी, हिमालयातले पायलट बाबा, असे नाशिकचे नारायण काका डेकणे महाराज, मामा देशपांडे महाराज,
संतोष महाराजांचे गुरु. तर असे अनेक महात्मे इथे येऊन वास्तव्य करून, म्हणजे महात्मे जरी नाही आले पायलट बाबा आणि अब्दुल बाबा शिवानंदजी, तरी त्यांचे खूप साधक इथे साधना करत होते. आणि अशी ही पण भूमी पावन पवित्र झालेली आहे. आणि विश्वात्मक असल्यामुळंच, आणि त्याला नाव आपण वेगळं न देता, ए तू जय गजानन आहे, तू ना तुझं माझं जमत नाही, ए तू स्वामी महाराजांची, हा भेदच नाही. भेदाभेद भ्रम अमंगळ, ऐका जे तुम्ही भक्त भागवत, कराला ते हित सत्य करा. आपलं हित बघा, आत्ता कशात आहे, आपलं हित बघा. कारण हा वर्तमानच आपल्या हातात आहे, भूतकाळ निघून गेलाय आणि भविष्य माहिती नाही आपल्याला. म्हणून कोणाही जीवाचा न घोडो मत्सर, वर्म आलं परत संतोष महाराजचं, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख भोग जीव पावे. ते त्यांच्या कर्माधर्माने जसं असेल तसं फटके खातात. आपण अजून बोलून फटके नाही द्यायचे कुणाला, जसं असेल तसं आपण स्वीकारायचं. सगळे आपलेच आहेत आणि म्हणूनच इथे येतात. दोन शब्द छान सांगता आले तर सांगावं, त्यांना नसेल त्याची गरज तर आपण बाजूला राहावं. आणि बस, प्रेमाचा बाजार कुठेही लागलेला नाही आणि प्रेमाचा मॉल सुद्धा नाही. डीमार्टमध्ये सगळं मिळतं पण प्रेम नाही मिळत. आणि इथं फक्त प्रेम वाटायला बसलोय आपण, बाकीचं मागणं नाही. मागणे ते एक तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. या संतासी निरमी मज हेची देई, आणि का तुझे काही न मागो देवा. हीच व्हावी माझी असं, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वारकरी वारी चुकवणे लिहारी, संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. पंढरीचा वारकरी वारी चुकवणे लिहारी. तुम्ही म्हणाला आषाढी कार्तिकी कुणी पाहिली, अजून अवकाश आहे. मी वारी सांगते सांसो की मला, मी सिमरू तेरा नाव. घ्यायची गॅरंटी आहे, सोडायची गॅरंटी आहे की नाही माहिती नाही. म्हणून तुम्ही भजारे विठ्ठला, आत्ताच भजून घ्या. आलं मनात बसा. पुन्हा करीन म्हणू नका, पुन्हा करीन म्हणू नका. पुन्हा येईन म्हणता येतं, पुन्हा करीन म्हणता येत नाही, कारण त्याची गॅरंटी नाही. म्हणून आज खूप छान आपल्याला या उद्याच्या होळीच्या पावन पर्वावर आज आपल्याला इतकं सुंदर मार्गदर्शन मिळाले. दोघांचे खूप खूप धन्यवाद. दोघंही, तो भाऊ आहे आणि ही लेक आहे, त्यामुळं धन्यवाद कसे देऊ. पण कसं आहे, आता हे शेवटी चांगदेव मुक्ताईची नाती ती, हां, त्यामुळं धन्यवाद द्यायलाच पाहिजे. त्यांच्या ज्ञानाला नमस्कार आहे, त्यांच्या वयापेक्षा. अशीच त्यांची आणखी उत्तरोत्तर प्रगती करो. गुरुदेवांनी हीच गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना. आत्मा मालिक.